भाजीला काय नसलं तुम्ही काय करता? चला 8 दिवस टिकणारी खूप भारी रेसिपी सांगते, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. तर काय करायचं ना, इथं मी अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्या, काही कोथिंबिरीच्या काड्या, 1 चमचाभर धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कश्मीरी लाल तिखट यामध्ये घातलं, मीठ घातलं, थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं. त्यानंतर 1 टोमॅटोसुद्धा चिरून घेतला, कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं, पिकलेला टोमॅटो यामध्ये घालायचा, कोथिंबीर घालायची, मीठ घालायचं आणि परतून घ्यायचं. त्यानंतर तयार केलेली चटणी यामध्ये घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. ही चटणी एकदा बनवली ना मंडळी, कितीही भारी भाजी असली ना तरी तुम्ही या चटणीसोबत पोटभर जेवाल. तर काय करायचं ना, चटणी अगदी 3 ते 4 मिनटासाठी मस्त परतून घ्यायची. त्यानंतर थंड करून तुम्ही फ्रीजमध्ये आठवडाभर ठेवू शकता आणि बाहेर 2 ते 3 दिवस आरामात टिकते. त्यानंतर इतकी भारी चटणी बनवली म्हणल्यावर गरमागरम भाकरीसुद्धा व्हायला पाहिजे. तर मंडळी, तुम्हाला जर भाज्या खाऊन कंटाळा आला असेल ना, तर तुम्ही असा गावरान बेत करू शकता, जो चवीला खूप खूप जास्त भारी लागतो. त्यानंतर इथं मस्त मी भाकरी थापून घेतली. छान अशी भाकरी खमंग भाजून घ्यायची. छान भाकरी भाजून घेतली ना, चटणीसोबत खूप भारी लागते. रेसिपी जरासुद्धा आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा गावरान बेत तुम्हाला कसा वाटला ना, मला कमेंट करून जरूर कळवा.